नमस्कार, मी अजिंक्य बगदे, रायझिंग स्टार अकॅडमी 3 वर्षापासून आपली अकॅडमी वर्क करते आणि आता आपण खानदेशमध्ये टॉप नंबर 1ला चालू. असं 7-8 महिन्यांनी मॅडम आल्यात आमच्याकडे. आम्ही वेगवेगळे टीचर्स प्रोव्हाइडही करतो आणि आमच्या अकॅडमीमधून आज पुण्यातले जेही नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथे जे म्युझिक टीचर आहेत ते आमच्या अकॅडमीचे आहेत. कारण आम्ही आमच्या इथे इंटरनॅशनल एक्झामही प्रोव्हाइड करतो, गांधर्व एक्झामही प्रोव्हाइड करतो. एकच आमचा ध्यास होता सुरुवातीला 3 वर्ष आधी की प्रत्येक घरामध्ये एक म्युझिशियन हवा. एक म्युझिशियन पूर्ण घराचं वातावरण ठीक करू शकतो आणि ही थेरपी चालते मागच्या 1000 ते 1200 वर्षांपासून, त्याही पेक्षा जुने. कंटिन्यूस या थेरपीवर वर्क करत आहेत. जसं मॅडम बोलले की बाहेर स्पेशली असे सेंटर ओपन करण्यात आले की जिथे म्युझिक अनुभवायला मिळेल लोकांना आणि त्यांचा स्ट्रेस कमी होईल. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या शाखा ओपन करतो. डोळ्यामध्ये तुमची 3 शाखा आणि आता बाहेर पहिल्यांदा नेहा मॅडमकडे आम्ही इथे आलेलो. म्हणजे आलं बाहेरून, पण टीचर बाकी ठिकाणी प्रोव्हाइड होत नव्हते. मॅमशी कनेक्टेड आहे मी 4-5 महिन्यांपासून कंटिन्यू. आता इथे ओपन करतोय आपण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ना की करिअर करण्यासाठी, ना की एकदम उत्कृष्ट म्युझिशियन बनण्यासाठी, फक्त एक स्ट्रेस रिलीज करण्यासाठी म्युझिकचा उपयोग करा. आणि मोस्ट ऑफ लेडीज जरी येतील आमच्या अकॅडमीला, लेडीजची खूप जास्त संख्या आहे की दिवसभरातून थोडं म्युझिक म्हणजे काय, स्वतःसाठी 1 तास टाइम काढणे. आपण 24 तास मधून स्वतःसाठी एकही मिनिट स्वतःसाठी काढत नाही, बरोबर. कितीही तुम्ही ठरवलं की मी एकांतात एकटे बसणार, पॉसिबल होत नाही. म्युझिक हा एक जरिया आहे स्वतःला टाइम देण्याचा. आणि पुढे इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला कळेल की मी हे का वाक्य वापरलं की एक म्युझिशियन पूर्ण घराचं वातावरण ठीक करू शकतो. ठीक आहे, मी आता पुढे निघतो आणि दिगंबर सरांकडे. धन्यवाद. मी जसं की सर बोलले, सरांच्या अकॅडमीतून सरांच्या अकॅडमीत बासरी शिकलेलो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तबला ही विशारदची एक्झाम देतोय. प्लस नॅशनल एक्झाम झालेला आहे माझ्या ट्रिनिटीच्या, 3 एक्झाम कंप्लीट करतोय. तर तशाच प्रमाणे आज सरांच्या आशीर्वादाने, आमच्या गुरुजींच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोचलो आहे. व धुळ्यातही माझ्या 3 ठिकाणी क्लासेस चालतात. तर बासरी हा विषय असा आहे, तो सातत्याने आपल्याला, आपण जसं सातत्य ठेवलं तसं आपल्याला तो येणार. कला, कुठल्याही प्रकारची कला अशीच असते की ती सातत्यामुळेच आपल्याला येत असते. तर आपण बासरी जर शिकायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 6 ते 7 महिने लागतात एकदम प्रॉपर शिकायला. आपण जर म्हणू 1 महिन्यात शिकायचंय, 1 महिन्यात गाणं शिकायचंय किंवा 1 महिन्यात हे करायचं, 1 महिन्यात ते करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला रियाजही 1 महिना तेवढं द्यावा लागेल. 6-7 तास कमीत कमी तेवढा रियाज दिला तरच ते 1 महिन्यात येईल. नाहीतर मग आपल्याला आपल्या रियाजावर शेवटी डिपेंड करतं. कला, कुठल्याही प्रकारची कला ही लवकर येत नसते, तर आपल्या रियाजावर कुठलीही गोष्ट डिपेंड करत असते. तर आता बासरीमध्ये खूप प्रकार येतात. जसे की शिकण्यासाठी आपण स्टार्टिंगला उभ्या बासरीवरून सुरुवात करत असतो, मग नंतर आडव्या बासरीवर जातो. आडव्या बासरीवर फुंकर कशी मारायची, बेसिक पॉईंट पासून सगळी सुरुवात करत असतो. त्याच्यानंतर त्याच्यावर गाणे कसे वाजवायचे किंवा पुढचे म्हणजे स्टेजवर कसं काय परफॉर्म करायचा, हे सगळं शिकवत असतो. आता धुळ्यातून गिरीश साळुंके सर म्हणून आहेत, त्यांचे फिजिक्सचे मोठे क्लासेस चालतात. तर त्यांचा मला कॉल होता की बाबा तुम्ही आमच्या स्टुडंटना एकदम अभ्यासामुळे स्ट्रेस असतो, तर त्याच्यावर तुम्ही बासरी शिकवून तुम्ही जर आमच्या स्टुडंटांना जर तुम्ही हे केलं, क्लासेस घेऊन तुम्ही त्यांचा स्ट्रेस दूर केला तर उत्तम होईल. मग आम्ही तिथेही बॅच सुरू केलेली आहे. तर तिथले कमीत कमी 10 जण आता स्टेज प्रोग्राम करू शकतात, इथपर्यंत पोचले. अशा प्रकारे हे चालू असतं. मी तुम्हाला बासरी एकदा गाणं वाजवून दाखवतो.